तिकडे बघ त्या झाडाच्या मागे दिसला का? आहे आहे आहे. अरे बापरे, युनिकॉर्न आहे तो, युनिकॉर्न. केलंय पनीर टिक्का मसाला आणि रोटी आणि डाळ. नाशिकला जात असताना इथे स्टॉप करून काहीतरी खाणं आणि वॉशरूम वगैरे जाणं, त्यासाठी आमचं हे ठरलेलंच ठिकाण आहे संगमनेरच्या आधी. तर आम्ही प्रत्येक वेळेस इथे थांबत असतो. घरी पोहोचले गावाकडे आणि इथे दोन दोन गाई आणि तिकडे आहे घोडा आणि इकडे आहे तबेला. लयच बारीक घोडा आहे हो हे. वरच लंब हे काय, पाय किती लंबे दिसत आहे पण त्याचे पाय लांब किती दिसत आहे. हा का, घ्याव दीदी. बाबा काय म्हणताय बघ मग. घोडा घोडा कर आलं. हात लाव, हात लाव. तुला बसायचं ना त्याच्यावरती. काका आला का आपण नाव काय ह्याचं? राम. अरे बापरे, राम. ए रामा. निहाल तुझा फ्रेंड आहे का नवीन? पिगी आहे पिगी. कढीपत्त्याचं झाड आहे, त्याला किती फळ आले पाहता मी. गावाकडे कपडे धुण्याची जागा अशी असते, असा गोटा आणि असे कपडे भिजवायचे. अशा पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा, तुळशीचं झाड, असे तुळशीचं झाड, हे वृंदावन, बाकीचे अशी फुलांची झाडं. घरातच एवढं मोठं असं लिंबाचं झाड. तिकडं आहे ना गाई आणि काय घोडा वगैरे आहे. हे पाण्याचा टँकर आहे. घरी पाणी नसेल तर असं नदीवरून म्हणजे नाही तर बोरचं पाणी भरून आणतात आणि असं टँकरने पाणी हे करतात. निहाल काय करतोय? आमच्या निहालला घोडाच मिळाला. आ तोच घेऊन जाईल माव तुला ओढून. चल त्याला ओढ. ये मला इकडं ये. चल जोरात ओढ माव. हे गायींसाठी वगैरे चारा आहे. ये ना गेलं का तुझ्याकडं? बा घरामध्ये अशी बैठी व्यवस्था आहे. आजी आहेत आमच्या, खूप चांगल्या होत्या. देवाज्ञा झाली त्यांना.
गावी जवळ टाकलं गावी विचार घ्यायचं पहिलं घेऊन येतो जायचं वडापाव कचोरी ढोकळा काय करा पाणी तर पहा असे कपडे गिपडे पिळावे लागतात गावाकडे. युट्यूबला टाकते ना. हा नाशिकचा फेमस असा पाववडा आहे. काही ठिकाणी उलटा वडा पण म्हणतात, म्हणजे आतमध्ये पाव आहे आणि वडा. एक मिनिट आपण तोडू माऊ. हे बघा, आतमधून पाव, त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि वरून तो फ्राय केलेला, असं याला पाववडा म्हणतात. कसं आहे माऊ, आवडला तुला? मम्माला पण खूप आवडतो. हे बघा, बटाट्याची भाजी फिल केलेली असते यामध्ये. एकदम भारी लागतो. खूप ऑइली आहे बट कधीतरी खायला काय. अजून नाही भाऊ, एकच आहे. तेवढा खाय दे. आवडला? ब्रेड पॅटीस, समोसा, मिरची तिखट आणि पावडा. हे आमचे छोटे देवरची शुभम. ए मारू नका. सकाळी रात्री गाय कशी हे करत होती. सोडून दिलं पाहिजे ना, कसं छान आहे. धरतोय का नाही? आल वट त्याला वट. तर सामान पॅक करून आता आमची निघण्याची तयारी चालू आहे. चला घोड्याला बाय करायचं, आता निघायचंय आपल्याला. निघायचं, चलो. खाली केली का डिक्की? थांबा. हे बघा, इथल्या 2 गायींना, ह्या डाळिंबाच्या झाडाला, हे लिंबाच्या झाडाला. घोड्याला बाय कर मग. बसला तू? चला. कसं धर द्यायचं पक्की छावी दे मागे तोपर्यंत. सोडा प्रते. थांब ना, धरून बस. तू काय करणार रे? थांब इधर पॅक. काका, बाबा, आजी सगळे चला. चला, आमच्या सोबत चला म्हणा. चला. 4-5 दिवस प्यायचंय का?